प्रश्न पहिला, रतन टाटा यांना भारत सरकारतर्फे कोणता पुरस्कार मिळाला आहे? भारतरत्न, पद्मविभूषण, अर्जुन पुरस्कार, पद्मभूषण. उत्तर आहे पद्मविभूषण. प्रश्न दुसरा, रतन टाटा यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1937, 1925, 1947, 1975. उत्तर आहे 1937. प्रश्न तिसरा, रतन टाटा कोणत्या उद्योग समूहाचे प्रमुख आहे? रिलायन्स समूह, बिर्ला समूह, महिंद्रा समूह, टाटा समूह. उत्तर आहे टाटा समूह. प्रश्न चौथा, रतन टाटा यांनी कोणत्या पदवीसाठी शिक्षण घेतले आहे? इंजिनिअरिंग, BCom, आर्किटेक्चर, MBA. उत्तर आहे इंजिनिअरिंग. प्रश्न क्रमांक 5, रतन टाटा यांचं उच्च शिक्षण कोणत्या विद्यापीठात झालं आहे? ऑक्सफर्ड, हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, MIT. उत्तर आहे हार्वर्ड. प्रश्न क्रमांक 6, रतन टाटा यांनी कोणत्या वाहन कंपनीची खरेदी केली? फोर्ड, ह्युंडाय, टोयोटा, लँड रोवर. उत्तर आहे लँड रोवर. प्रश्न क्रमांक 7, रतन टाटा यांची पहिली मोठी व्यावसायिक जबाबदारी कोणत्या कंपनीमध्ये होती? टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, टाटा कन्सल्टन्सी. उत्तर आहे टाटा स्टील. प्रश्न क्रमांक 8, टाटा यांचा कोणता प्रकल्प आहे जो लोकांच्या पसंतीस उतरला? इंडिका, स्कॉर्पिओ, सिएरा, नॅनो. उत्तर आहे नॅनो. प्रश्न क्रमांक 9, रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने कोणत्या कंपनीचा ताबा घेतला? कोरस स्टील, महिंद्रा, विप्रो, अदानी. उत्तर आहे कोरस स्टील. प्रश्न क्रमांक 10, रतन टाटा कोणत्या क्षेत्रात काम करण्यासाठी ओळखले जातात? शेती, IT, सामाजिक कल्याण, मनोरंजन. उत्तर आहे सामाजिक कल्याण. प्रश्न क्रमांक 11, रतन टाटा यांनी कोणत्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केली आहे? फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, स्नॅपचॅट. उत्तर आहे स्नॅपचॅट. प्रश्न क्रमांक 12, टाटा यांना कोणता तत्त्व सर्वाधिक महत्त्वाचे वाटते? विश्वास, नफा कमावणे, ग्राहक सेवा, नवनिर्मिती. उत्तर आहे विश्वास. प्रश्न क्रमांक 13, रतन टाटा यांनी कोणत्या देशात जाऊन शिक्षण पूर्ण केले? जपान, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन. उत्तर आहे अमेरिका. प्रश्न क्रमांक 14, रतन टाटा यांनी कोणत्या व्यवसायात सुरुवात केली होती? चहा व्यवसाय, मोटर उद्योग, IT उद्योग, पोलाद उद्योग. उत्तर आहे पोलाद उद्योग. प्रश्न क्रमांक 15, रतन टाटा यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला? 2003, 2008, 2010, 2020. उत्तर आहे 2008. प्रश्न क्रमांक 16, रतन टाटा यांनी कोणत्या कंपनीत मोठे बदल घडवले? टाटा मोटर्स, टाटा चहा, टाटा पॉवर, टाटा कन्सल्टन्सी. उत्तर आहे टाटा मोटर्स. प्रश्न क्रमांक 17, टाटा यांनी सर्वसामान्यांना परवडेल असे कोणते किफायतशीर वाहन तयार केले? टाटा सफारी, टाटा सुमो, टाटा इंडिगो, टाटा नॅनो. उत्तर आहे टाटा नॅनो. प्रश्न क्रमांक 18, रतन टाटा यांचे सर्वाधिक प्रिय तत्त्व कोणते आहे? प्रामाणिकपणा, श्रीमंती, यश, कौशल्य.
उत्तर आहे प्रामाणिकपणा. प्रश्न क्रमांक 19. रतन टाटा कोणत्या कंपनीच्या संचालक मंडळात होते? रिलायन्स, टेस्ला, IBM, गुगल. उत्तर आहे टेस्ला. प्रश्न क्रमांक 20. टाटा यांचा कोणता उपक्रम समाजसेवेसाठी ओळखला जातो? टाटा पॉवर, टाटा ट्रस्ट, टाटा मोटर्स, टाटा स्टील. उत्तर आहे टाटा ट्रस्ट. प्रश्न क्रमांक 21. रतन टाटा यांचे संपूर्ण नाव काय आहे? रतन जमशेदजी टाटा, रतन रघुनाथ टाटा, रतन कृष्णाजी टाटा, रतन नवल टाटा. उत्तर आहे रतन नवल टाटा. प्रश्न क्रमांक 22. रतन टाटा यांची सर्वात मोठी यशस्वी कार कोणती होती? टाटा सुमो, टाटा इंडिका, टाटा नॅनो, टाटा सफारी. उत्तर आहे टाटा इंडिका. प्रश्न क्रमांक 23. टाटा कोणत्या फिलॅन्थ्रॉफी उपक्रमासाठी ओळखले जातात? आरोग्य सेवा, शैक्षणिक प्रकल्प, सामाजिक सेवा, सर्व पर्याय योग्य आहे. उत्तर आहे सर्व पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24. टाटा समूहाने कोणत्या क्षेत्रात नवीन गुंतवणूक केली? वैद्यकीय उपकरणे, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, पोलाद. उत्तर आहे माहिती तंत्रज्ञान. प्रश्न क्रमांक 25. रतन टाटा यांनी कोणत्या फाउंडेशनची स्थापना केली? टाटा फाउंडेशन, जमशेदजी ट्रस्ट, टाटा ट्रस्ट, रतन ट्रस्ट. उत्तर आहे टाटा ट्रस्ट. प्रश्न क्रमांक 26. टाटा यांनी कोणती कंपनी स्थापित केली? टाबा, इन्फोसिस, JMD, TCS. उत्तर आहे TCS. प्रश्न क्रमांक 27. टाटा यांची एकूण संपत्ती किती आहे? 800 करोड, 3000 करोड, 3800 करोड, 5800 करोड. उत्तर आहे 3800 करोड. प्रश्न क्रमांक 28. रतन टाटांनी मिडल क्लास लोकांसाठी कोणती कार बनवली? नॅनो, पुंटो, किया, इनोव्हा. उत्तर आहे नॅनो. प्रश्न क्रमांक 29. रतन टाटा यांना कोणते प्राणी प्रिय आहे? मांजर, साप, उंदीर, कुत्रं. उत्तर आहे कुत्रं. प्रश्न क्रमांक 30. रतन टाटा यांचा जन्म कुठे झाला? सुरत, मुंबई, पुणे, दिल्ली. उत्तर आहे मुंबई. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.